राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अजित पवार आणि गिरीश महाजन यांची खडाजंगी। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। ग्रामविकास विभागाला वाढीव निधी मागताच अजित पवार आक्रमक। मार्जिन लोन मधून विरोधकांचे साखर कारखाने वगळण्यासाठी सहकार विभागाची हालचाल। संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांचा कारखाना वगळणार असल्याची चर्चा। संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज अर्थसंकल्पावरती चर्चा, तर इंडिया आघाडीचं संसदेमध्ये अर्थसंकल्पाच्या विरोधामध्ये आंदोलन। केंद्र सरकारकडून रेल्वेला 2.5 लाख कोटींचा अभूतपूर्व निधी। 1 लाख कोटींहून अधिकचा निधी प्रवाशांच्या सुरक्षेवरती खर्च करणार। नवीन कर रचनेमध्ये 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती 5% टॅक्स। करामध्ये 17,500च्या घरामध्ये फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000वर। कस्टम ड्युटी कमी केल्यानं सोन्याच्या दरामध्ये मोठी घट। मुंबईसह अनेक शहरांमध्ये सोनं 5,000नी स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण। मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये पुणे कोर्टाकडून अटक वॉरंट। नाट्य निर्मात्यांच्या फसवणूक प्रकरणामध्ये गुन्हा, सुनावणीला हजर न राहिल्यानं वॉरंट जारी। लोटे एमआयडीसी मध्ये एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती। आजूबाजूच्या नागरिकांना श्वसनाचा त्रास, 4 जण रुग्णालयात। संतप्त गावकऱ्यांचा कंपनीच्या गेटच्या समोर ठिय्या। नीट यूजीची फेरपरीक्षा होणार नाही, मात्र सुधारित निकाल पुन्हा जाहीर होणार। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। एमसीए निवडणुकीमध्ये अजिंक्य नाईक विजयी। संजय नाईक यांचा 100हून अधिक मतांनी पराभव, तर खिलाडू वृत्तीनं आपण पराभव स्वीकारतो, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरमधल्या सर्वच नद्यांच्या पातळीमध्ये वाढ, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प। चांदोलीच्या विसर्गामुळे वारणा पात्राच्या बाहेर, काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।